देवा ही माझी मिरासी, देवा ही माझी मिराशी, अथवा ही माझी मिरासी, ठाव तुझे पायापासी, याचा धरीन अभिमान करीन अपुले जतन. देवुनिया जीव वडिले साधीला ठाव, याचा धरीन अभिमान करीन अपुले जतन. तुका म्हणे देवा, तुका म्हणे देवा, जुनाट हे माझी सेवा, याचा धरीन अभिमान करीन अपुले जतन. नमो विश्वरूप विष्णु माया बापा, 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 नमो विश्वरूपा 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 विष्णु माया बापा. दासमिया सेवक विनवी द्वारुका, दासमी देवाका विनवी द्वारुका, दासमी सेवक विनवी द्वारुका, दासमी देवक सेवक देवक. जयांचे केली स्मरण होय सकल विद्यांचे अधिकरण, तेची वंदवणी श्री चरण श्री गुरूंचे, ते नमस्कार आता. ओम नमो ज्ञानेश्वरा, करुणाकरा दयाळा तुमचा अनुग्रह लाधलो, पावन झालो चराचरी. नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा, नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा, नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती, नमो सद्गुरु भास्करा पूर्ण. सेवे लागी सेवक चरणा, जय हो स्वामी तुकया देवा, सेवे लागी सेवक झाला, चरणा, स्वामी तुकया देवा, या बरी नकर वाहले. देवा ही माझी मिरासी, ठाव तुझे पायापासी, याचा धरीण अभिमान करीन आपुले जतन. कीर्तन रूपी सेवेसाठी निवडलेला अभंग. जगतवंदनीय जगद्गुरु श्री संत श्रीमंत वैराग्याचे महामेरू साधकांचे मायबाप, संतांच्या मालिकेतील सर्वात क्रांतिकारी संत आणि मराठ्यानं एक महत्वाचं विशेषण ऐका तुकोबारायांचं. माझ्या छत्रपती शिवाजी राजांचे परमपूज्य सद्गुरु तुकाराम महाराज सोडले तर शिवाजी राजांना दुसरं कुणीच गुरु नव्हतं, बाकी सगळे लबाड होते. त्या जगद्गुरु तुकोबारायांचा सेवेसाठी अभंग निवडलेला आहे. सेवा किनिमित्त सर्वांना ज्ञात असलं तरी प्रतिपादित करणे या देहाचे इति कर्तव्य आहे. सालाबाद प्रमाणे चाललेला हा पवित्र सोहळा अखंड नारायणम सप्ताह, स्वानंद सुखनिवासी प्रेममूर्ती काशीगिरी महाराजांचा असणारा पुण्यतिथी सोहळा 62वा, बरोबर ना महाराज? 5 तप झाली, 6व्या तपाकडे वाटचाल आहे आणि या सोहळ्याची 61 गेल्या वर्षी झाली.
62 वर्ष चाललेला हा सोहळा आहे आणि 62व्या वर्षातील असणाऱ्या हा सप्ताहरूपी सोहळ्यातील तिसरं कीर्तनरूपी पुष्प माझ्यासारख्या मावळातील वारकरी मावळ्याकडे आलं हे माझं परमभाग्य आहे. हा, आधी वारकरी म्हणलं बरं का, नंतर मावळा म्हणलं. मावळातला आहे म्हणून म्हटलं. आणि ज्यांच्यामुळं आलं ते आपल्या गावचं भूषण, महाराष्ट्राचं भूषण म्हणेन मी. माझे परम स्नेही परम मित्र मौली महाराज कोठुळे शिवचरित्रकार त्यांनी दिलेली ही तारीख आणि तुम्हा सर्व ग्रामस्थांचं, वारकऱ्यांचं, माता भगिनींचं सर्वांचा दर्शनाचा योग त्यांच्यामुळे आला. ग्रामस्थांना कोटी कोटी प्रणाम आणि माझ्या सेवेला प्रारंभ. विठाला विठाला संतांच्या पदस्पर्शानं पावन झालेली तुमची पुण्यभूमी आहे. मी अप्पा महाराजांशी मगाशी बोललो की मराठवाड्यात एक असा तालुका नाही की ज्या तालुक्यात महात्मे नाहीत. प्रत्येक तालुक्यात जा कुणीतरी महात्मा आहे. अख्ख्या मराठवाड्यात आहे. म्हणून तर महाराष्ट्रामध्ये वारकरी संप्रदायात गाजलेले कीर्तनकार मराठवाड्यातले, वारकरी संप्रदायात गाजलेले गायक मराठवाड्यातले, वारकरी संप्रदायात गाजलेले मृदंगाचार्य मराठवाड्यातले. मग तुम्हाला प्रश्न पडेल सगळं मराठवाड्यातलं सांगताय, तुमच्याकडे वरती काय मावळात तिकडं? आमच्याकडं फक्त पैलवान आणि गुंड जास्त सापडतात. हा, तुमच्याकडे रोग आलाय अलीकडे, तो आता आमच्याकडचा कमी झाला, तो तुमच्याकडे आला. आम्ही दोघंही अशा ठिकाणी राहतो ज्या तालुक्याचं नाव मुळशी आहे. काय आहे? आता सगळं कळलं ना तुम्हाला? तुम्ही मुळशी पॅटर्नही पाहिला ना? हा, तो गुंडांचा मुळशी पॅटर्न पाहिला, पण मुळशी तालुका हा खरा वारकरी संप्रदायाचा पॅटर्न आहे, लक्षात ठेवा. गुंड नंतर आले. विठाला विठाला असो सुंदर वातावरण आहे. मागच्या 2-4 दिवसात पावसाने तुम्हाला चांगलाच प्रसाद दिला. नाही, मी थट्टा करत नाही. नको नको ते घडलं. तुम्ही प्रत्यक्षात अनुभवलं. आम्ही टीव्ही वरती पाहिल्यानंतर सुद्धा आम्ही रडलो, कारण की आम्ही बळीराजाची लेकरं आहोत. बळीराजाच्या काय यातना, काय दुःख आहे, किती भोगावं लागतं, किती सोसावं लागतं. ते खुर्चीत बसलेल्या, इशीत बसलेल्या राजकारण्यांना काय कळणार? उलट ते म्हणत असतील अजून पडू द्या, फार वाटुळं हो द्या, म्हणजे लय खायला मिळेल. विठाला विठाला मी या सर्व राजकारण्यांना एकच सांगेल, यांनी छत्रपती शिवाजीराजांचं चरित्र वाचावं. यांनी राष्ट्रमाता, राजमाता, धर्ममाता, लोकमाता जिजाऊ वाचाव्या. महाराष्ट्रासाठी स्वतःच्या शरीराचे तुकडे तुकडे करून घेणारा माझा शंभू राजा वाचावा. छत्रपती शिवाजीराजांची राजनीती वाचावी. छत्रपती शिवाजीराजांचं औदार्य वाचावं. खरंच या लोकांनी बाकी अभंग नका वाचू, नका कथा कीर्तन ऐकून, नका पुराण वाचू. फक्त जर शिवचरित्र वाचलं ना, ही सुतासारखी सरळ येतील, लक्षात घ्या. विठाला विठाला मी तर स्पष्ट बोलत असतो. गड्यानो, व्याभिचारी जीवन जगायचं असेल आणि राजकारण करायचं असेल ना, छत्रपती शिवाजीराजांचा फोटो आणि पुतळ्याचा वापर करू नका. तुमची किंमत शून्य आहे. आणि जर राजांच्या पुतळ्याचा आणि फोटोचा वापर व्यासपीठावरती करायचा आहे ना, तर राजांच्या विचारानेच वागणं आहे. तर तुम्ही जातीचे मराठात, महाराष्ट्रात असो. छत्रपती शिवाजी महाराज की राग मानू नका गड्यांनो. पण या मंडळींनी खरंच शिवाजी राजांचे विचार आत्मसात केले असते तर महाराष्ट्रात माझ्या राजाचे 360 किल्ले आहेत, त्याच्यापेक्षा जास्त आहेत. प्रचलित 360 आहेत. कमीत कमी त्यातले कमीत कमी निम्मे तरी सुधारले असते. एक लक्षात ठेवा, छत्रपती शिवाजी राजांसारखा राजा जगाच्या पाठीवरती कोणी झाला नाही. पहिला माझा प्रभू रामचंद्र भगवान परमात्मा, तो आदर्श शिवाजी राजा. दुसरा माझा श्रीकृष्ण भगवान परमात्मा, तो आदर्श शिवाजी राजा. आणि श्रीकृष्ण परमात्मा प्रभू रामचंद्र भगवान परमात्म्यानंतर या हिंदुस्थानाला एकच राजा प्राप्त झाला. त्या राजाचं नाव आहे छत्रपती शिवाजी महाराज.
परत राजा जन्माला येणे नाही असा. राजा रे तेचा 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 चिंताता चिंताता राजा रे तेचा 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 मराठी मराठा अस्मितेचा राजा रे तेचा 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 राजा रे तेचा. शिवाजी राजा रयतेचा होता. शिवाजी राजा 18 पगड जातीचा होता. शिवाजी राजा रंजल्या गांजलेल्यांचा होता. एक लक्षात ठेवा, माझ्या शिवाजी राजानं रयतेला रयत मांडलीच नाही. शिवाजी राजांच्या लेखी रयत म्हणजे साक्षात देवाचा अवतार. ही रयतेची सेवा नाही आऊसाहेब, ही देवाची सेवा आहे. म्हणून नीट ऐका, शिवाजी राजांनी स्वतःला कधी राजा म्हणून घेतलं नाही. त्याही पलीकडे तरुणांनो ऐका, राजे सिंहासनाधीश्वर व्हावे म्हणून काशीचे गागा भट्ट दस्तूरखुद्द हजर होते 6 महिने आधी. आणि ज्या वेळेस ही वार्ता शिवाजी राजांना कळली, गागा भट्ट आलेत. कशासाठी आलेत? सर्व झालं. गागा भट्टांना पाहिलं, त्यांचं दर्शन घेतलं, श्री संताची माथा चरणावरी साष्टांग हे करी येण्याचं प्रयोजन विचारलं. आऊसाहेब सहज बोलल्या, शुभा ती वेळ समीप आली आहे, तो दिवस जवळ आलाय. कसला दिवस आऊसाहेब? 19 फेब्रुवारी 1630 रोजी तुम्ही जन्माला यायच्या आधी यास तुझ्या जिजाऊन तुळजा भवानी मातेला अर्थात शिवाई मातेला वचन दिलं होतं, आई पुत्र दे ऐसा गुंडा त्याचा त्रैलोकी झेंडा बनवीन परब्रह्मासारखा, बनवीन श्रीकृष्ण परमात्म्यासारखा. या राक्षसांचा सर्वनाश करण्यासाठी आई पुत्र दे, हिंदवी स्वराज्याचा एकमेव छत्रपती बनवीन ही प्रतिज्ञा केली होती, वचन दिलं होतं. ते वचन शिवबा आम्हास पूर्ण करायचं आहे. शिवाजीराजे बोलून गेले होते, आऊसाहेब ना आम्हास राजे म्हणून मिरवावं वाटतं, ना आम्हास छत्रपती व्हावंसं वाटतं. शेवटच्या श्वासापर्यंत रयतेची देवासारखी सेवा करावी, रंजल्या गांजलेल्यांच्या दुःखामध्ये दुःखी व्हावं, त्यांच्या दुःखाची निवृत्ती करावी, त्यांना सुखाची प्राप्ती करून द्यावी, हीच मनोमनी इच्छा आहे आम्हास. छत्रपती व्हावं याचे नाही. जिजाऊ महासाहेब सहज बोलल्या, शोभा अरे तुला छत्रपती व्हायचं नसेल रे गड्या, पण तुझ्या आईनं तुळजा भवानी मातेला वचन दिलंय, ते आम्हास पूर्ण करायचंय. त्यासाठी तुम्हाला छत्रपती व्हावाच लागेल. आईची इच्छा म्हणून शिवाजीराजे छत्रपती झाले. विठाल 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 विठाल. महाराष्ट्र सुखी व्हावा, हिंदुस्थान सुखी व्हावा, यासाठी राजांनी रात्रीचा दिवस केला. रात्रंदिनामा युद्धाचा प्रसंग, अंतर्बाह्य जग आणि मन, रात्रंदिवस घोडदौड आहे. आणि एवढा मोठा महादुष्काळ पडला, ओला दुष्काळ. आमच्या मंत्र्यांना आमच्या मराठवाड्यात यायला वेळ नाहीये. एशीच्या गाडीत आणि एशीच्या हेलिकॉप्टर मधून फिरणाऱ्यांना काय किंमत कळायची? मी गमतीनं सांगत असतो, आप्पा महाराज फतवा काढला पाहिजे आता सरकारने. कुठला? इथून पुढे कुठल्याही मंत्र्याला आलिशान गाडी दिली जाणार नाही. जेवढे मंत्री आहेत त्या प्रत्येक मंत्र्याला एक एक घोडा दिला जाईल. माझा राजा घोड्यावरच फिरला ना महाराष्ट्र. या मंत्र्यांना घोडे द्या. तो मंत्री म्हणन आग लागली त्या घोड्याला, मंत्रीपद नसलं तरी चालेल, घरी बसन पण घोडा नको. तुम्ही म्हणाल लयच राजकारण्यावर घसरले, पात्रतेचेच ते आहेत. विठाल विठाल. तरुणांनो क्षमा मागून बोलू. तरुण पिढी जर सर्वात जास्त कुणी व्यसनाधीन केली असेल तर या राजकारण्यांनी केली. लक्षात ठेवा, इलेक्शन आल्या तरुणांना वापरायचं,
2-2 महिने त्यांना एवढं बेधुंद करायचं त्याच्यामध्ये. आणि एकदा इलेक्शन संपल्या, जरी ऑफिसला गेलं ना, साहेब लय तुमचं काम केलं, निघा. रामकृष्ण हरी. मला मुद्दा हा, माझं त्यांचं काही वैर नाही, परंतु विचार शिवाजीराजांचे हवेत. ते वारकऱ्यांच्यात हवेत, समाजकार्य करणाऱ्यांच्यात असावेत, राजकारण्यांच्यात असावेत. जो जो समाजासाठी झटतो ना, त्याच्या मनात विचार छत्रपती शिवाजीराजांचा असावा. मग बसलेले वारकरी म्हणतील, शिवाजीराजांचे विचार वारकऱ्यांच्या मनात काय गरज पडली? आमच्या काही वारकऱ्यांना नाही, 90% वारकऱ्यांना हे माहीत नाही, माझा शिवाजी राजा हा वारकरी संप्रदायाचा पक्का पाईक होता, लक्षात ठेवा. आणि त्याही पलीकडं शिवाजीराजे हे वारकरी संप्रदायाचे कट्टर वारकरी होते, हे आमच्या वारकऱ्यांनाच माहीत. विठाल म्हणून शिवचरित्र सांगणं कीर्तनात सोपी गोष्ट नाही, कुठेही सांगणं कीर्तनात बाकी दृष्टांत अमुक तमुक सांगून हसून बसून गच पाकिट घेऊन जाणारी लय. पण शिवचरित्र हा असा जळजळीत विषय आहे की इथं उभं राहून सांगताना फार विचारपूर्वक सांगावा लागतो. प्रश्न पडेल तुम्हाला, कसे वारकरी होते? वाचा शिवचरित्र. आदिलशहानी ज्या वेळेस शहाजीराजांना कर्नाटकी झोपेत असताना गिरफ्तार केलं, खरं आदिलशहानी फरमान सोडलं आणि शिवाजीराजांना झोपेत पकडून नेण्याचं पाप केलं आमच्याच मराठ्याने. त्या मराठ्याचं नाव आहे बाजी घोरपडे. शहाजीराजे पकडायला आला होता अफजल खान, पण अफजल खानाला साथ दिली. शहाजीराजांना जेवणानंतर, जेवणाच्या आधी प्रचंड मदिरा दारू पाजली, बेहोश केलं आणि बोलला होता बाजी घोरपडे अफजल खानाला, अफजलजी शहाजीराजांना सरळ अवस्थेत पकडणं आपल्याही बापाच्यानी नाही जमायचं, त्यांना दारू पाजून बेधुंद करूनच पकडलं जाईल, एवढी अफाट ताकद आहे. घात केला आमच्या मराठ्यांनी. ऐका ना, दुश्मन तो दुश्मनी होता है. इतिहास वाचा म्हणजे कळेल. अफजल खान असेल, शास्ता खान असेल, औरंगजेब असेल, सगळे जे असतील, निजामशाही, आदिलशाही, मोगलशाही, कुतुबशाही, सगळे टपले होते महाराष्ट्र भरडायला, सगळे टपले होते शिवाजीराजांना संपवायला. ते तर दुश्मनच होते. पण इतिहासामध्ये आमच्याही काही मराठ्यांनी असं पाप केलंय की ते शब्दात वर्णन करू शकत नाही आपण. सांगा मला, छत्रपती शिवाजीराजांचा दुर्दैवी मृत्यू कशाने झाला? बोला, तुमच्यावर कोणी काय केस करणार नाही. मी तर माईक मध्ये बोंबलतो, कोणाच्या बापाला घाबरत नाही कधी. कशाने झाला? गुडघे रोगाने ना. शिवाजीराजांचा दुर्दैवी मृत्यू विष प्रयोगाने झाला. कुणी केला विष प्रयोग? त्यांच्या पत्नी सोयराबाई. खरं सांगू, सोयराबाई राणीसाहेब एवढ्या वाईट विचाराच्या नव्हत्या, पण हे पाप करायला लावलं प्रधान मंडळातील एक असणारा प्रमुख, त्याचं नाव अण्णाजी दत्त. बोला सोयराबाईंना, राणी सरकार हे बिघडलं कुठं सांगू का? राजे छत्रपती झाले, भावी युवराज म्हणून शंभूराजांची नियुक्ती झाली आणि तिथून अण्णाजी दत्तून त्या प्रधान मंडळानं सोयराबाईंचे कान भरायला सुरुवात केली. राणी सरकार, शिवाजीराजांच्या जाण्यानंतर दुसरे छत्रपती शंभूराजेच होणार, याचा अर्थ तुमच्या राजारामांचं जे छत्रपती होण्याचं स्वप्न आहे ते तुम्ही जिवंत असेपर्यंत तरी पूर्ण होणार नाही. जर तुमच्या राजारामांना छत्रपती व्हावं भविष्य काळात असं तुम्हाला वाटत असेल, बाप बेटांचा काटा काढणं गरजेचं आहे. हृदयावरती दगड ठेवा आणि हे काम तुम्हाला करावं लागेल. पुत्रप्रेमापोटी, त्या पुत्रप्रेमापोटी, छत्रपती पदाच्या सिंहासनापोटी देवासारख्या पतीला जेवणातून विष घालण्याचं पाप प्रधान मंडळाच्या मार्फत सोयराबाईंनी केलं. सांगा मला, शंभूराजांना पकडून घेऊन गेला मुकर्रब खान आणि त्याचा मुलगा इकलास खान, श्री क्षेत्र संगमेश्वर. पकडून नेलं मुकर्रब खानानं, पण पकडून देण्याचं पाप केलं आमच्या मराठ्यांनी. इतिहास आहे. एकाचं नाव म्हसवडचा, साताऱ्याच्या म्हसवडचा नागोजी माने,
आणि दुसऱ्याचं नाव शंभूराजांचा सक्का मेहुणा येसुबाई राणी साहेबांचा सक्का भाऊ गणोजी शिर्के त्याचं नाव. त्याच आडनावाची मंडळी म्हणतात. आमची नव्हतीच त्या काळात. मग काय अफगाणिस्तानातून आली होती होय? एक सांगू, एक गणोजी गद्दार निघाला म्हणून पिलाजीराव शिर्केला इतिहास विसरू शकत नाही. याचं कारण ज्या पिलाजीरावांनी येसुबाई राणी साहेबांसारखा कन्या रत्न या महाराष्ट्राला दान दिलं, शंभूराजांच्या बलिदानानंतर औरंग्याच्या तावडीत औरंग्याच्या कैदखान्यात 29 वर्षाच्या माऊलीनं काढली, पण जात बदलली नाही हो, जात बदलली नाही. लक्षात ठेवा. त्या येसुबाई राणी सरकारला विसरता येणार नाही, पिलाजीरावांना विसरता येणार नाही. चला पुढे. माफी मागतो, थोडं कडवड बोलणं असेल, पण इतिहास तसाच कडवटाने जळजळीत आहे. महाराज, असा प्रसंग माझ्यावरती संभाजीनगर मध्ये हरसुल जेल आहे, बरोबर ना, त्याच्या समोर चौकामध्ये माझं कीर्तन होतं. आता तिकडे गोल टोप्यावाली लय, तुमच्याकडे उताला इकडे. कीर्तन मैदानात होतं. अर्ध कीर्तन चालू असताना पाठीमागं सगळी गोल टोप्यावालीच उभी होती. बरं, हा महाराज तापला होता पक्का. शंभूराजे सांगत होतो आणि ती 5-50 जवळजवळ पाहिली. म्हणलं आता कीर्तन झाल्यावर मारच खाणे, दुसरं काहीच नाही. आणि झालं कीर्तन. बसलो खुर्चीवर, स्टेजवरती. आली ना तिकडून जवळ. खरंच, आता खरंच सांगा, खोटं कशाला बोलावं. इथं गादी उभं राहून. कुणाची गादी? नारदाची. हा, बघा आपल्या डोक्यात कसं भरवलंय. नारदाची गादी. ही नारदाची नाही, ही नामदेवरायांची गादी. हा, ते वाजवतायत ना बाबा, ते नारद वाद्य विना. नारद कीर्तन करीत नव्हता. ह्या जानव्यावाल्यांनी आमच्या डोक्यात पक्क घुसवलं. कसं सांगू, लय सांगेल तुम्हाला, पण आता मला अभंगाकडे यायचं अर्ध्याच मिनिटामध्ये. सांगा मला तुम्ही किती फरक आहे पा. आम्ही आरती म्हणतो. आरती कुठली आरती म्हणली की शेवटी काय म्हणतो? घालीन लोटांगण, वंदिन चरण, डोळ्यानं पाहिन, भावे ओवाळीन आनंदे, भावे ओवाळीन अनंत पूजन, नाही, भावे ओवाळीन म्हणे प्रेमे आलिंगन आनंदे पूजन, भावे ओवाळीन म्हणे नामा ना. तो अभंग नामदेवरायांचा आहे ना. मग भटजी काका काय म्हणतो? भावे ओवाळीन म्हणे नमहा. कधी ऐका तुम्ही नमहा. सत्यनारायणाची पूजा करताना भटजी जर नमहा म्हणलं ना, नमहा इथून पुढं त्याला उलटा फिरवायचा, हात मागे सरळ खाडकन पेटवायची. त्याने विचारलं का मारले मला? म्हणायचं नमुन्या नमहा नाही, इथून पुढे नामा म्हण. नामदेवरायांचा अभंग या मी नाही, थट्टा नाही. जगद्गुरु तुकोबारायांच्या अभंगाची अभंगावली पाहिली तर 4 कोटी 1 लक्षाचा शेवट आणि 33 सहस्त्र स्पष्ट सांगितले. 4 कोटी आपल्या वाचायला लोड झाला असतं, 1 लाखही लईच लोड झाला असतं, पण 33,000 तरी असावे होते ना. कुठं गेले? कीर्तनानंतर भेटा, सांगतो तुम्हाला मी. विठाल विठाल म्हणून मंडळीनो, रात्रीच्या 10 वाजता या माता भगिनी इथं बसल्यात ना आनंदात. माया मौल्यांनो, ही कृपा माझ्या जिजाऊ मासाहेबांची आहे. 350 वर्षापूर्वीचा काळ पहा. या महाराष्ट्राला 300 वर्ष सोसलं परकीयाची आक्रमण व्हावी, गावाची स्मशान व्हावी, गावातली मंदिरं तुटावी, मंदिरातल्या मूर्ती फुटाव्यात. राक्षसांनी, त्या हैवानांनी गावातल्या तरुण लेकीबाळींना घोड्यावरती उचलून न्यावं, त्यांची आबरू लुटावी. त्या तरुण लेकीबाळींच्या करून किंकाळ्या ऐकायला अरे देवच शिल्लक नव्हता गावात, कारण त्याचीच मुंडकी छाटली जात होती. त्या काळात छत्रपती शिवाजी महाराज, संभाजी महाराज, त्या काळामध्ये मोगलांच्या सरदारांनी, आदिलशाहच्या सरदारांनी असा हैदोस घातला होता. कुणी एक सरदार गाड्याच्या गाड्या भरून देवाची मुंडकी न्यायचा आणि त्यांच्या दरबारात त्याची रास लावायची, मोजदाद व्हायची. त्या मोजदादीप्रमाणे त्याला सोन्याचं कडं दिलं जायचं.
मला सांगा, देवाचीच मुंडकी तुटली जात असतील तर लेकी बळींसाठी रडायचं कोणी? या महाराष्ट्राला मालीच राहिला नव्हता. जगायचं म्हणून माणसं जगत होती, मरायचं म्हणून माणसं मरत होती. अरे भर दिवसा सुद्धा काळी कवींना रात गावात माणसंच राहत नव्हती. ओ भटकी कुत्री भटकत. किती या काळाचा सोसावा बोळसा लागला सरीचा पाठोवाट, लागला सरीचा पाठोवाट, लागला सरीचा पाठोवाट. हा किती या काळाचा सोसावा बोळसा लागला सरीचा पाठोपाठी, लागला सरीचा पाठोपाठी. किती या काळाचा सोसावा ओळसा लागला सरीचा पाठोपाठी. काळाने अख्ख्या महाराष्ट्राला ग्रासलं होतं. जो महाराष्ट्र म्हणतात त्या काळात गावागावाच्या नदीच्या घाटावरती घाटाच्या पायऱ्या सुद्धा सोन्यासारख्या चमकत होत्या. कशाने? आमच्या माता माऊल्या ज्यावेळेस धुणं धुवायला घाटावर जायच्या, त्यांच्या हातातल्या सोन्याच्या बांगड्या ज्यावेळेस धुणं घासत असताना त्या बांगड्या घासायच्या त्या दगडांवरती, ते दगड सुद्धा पिवळे धम्मक झालेले होते. असा समृद्ध महाराष्ट्र भरडून काढला दुश्मनाला, भरडून काढला. त्या लेकीबारीच्या करून किंकाळ्या, त्या लेकीबारीच्या करून किंकाळ्या एका मराठ्याच्या लेकीने ऐकल्या. त्या मराठ्याच्या लेकीचं नाव आहे राष्ट्रमाता, राजमाता, धर्ममाता, लोकमाता जिजाऊ साहेब. जिजाऊ मासाहेबांनी त्या तरुण लेकीबारीच्या किंकाळ्या ऐकल्या. त्यांचं अंतकरण द्रवलं. किल्ले शिवनेरी, शिवनेरी माती शिवाई मातेच्या मंदिरात अनुष्ठान मांडलं. ज्यांनी लेकीबाळी वाटवल्या, ज्यांनी मंदिरं उद्ध्वस्त केली, ज्यांनी गावाची स्मशानं केली, त्या राक्षसांचा सर्वनाश करण्यासाठी दारुगड बयात दारुगड, दारुगड बयात 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 कोल्हापूर निवासी दारुगड, तुळजापूर निवासी दारुगड, पंढरपूर निवासी दारुगड, दारुगड बयात 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 दारुगड हे दारुगड बयात 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 दारुगड बयात. दारुगड, अलक्षापूर लक्ष्मी दारुगड, कन्नड लक्ष्मी दारुगड, करवीर निवासिनी दारुगड, तुळजापूर निवासिनी दारुगड, सप्तशृंगी माते दारुगड, महुर निवासिनी दारुगड, पंढरपूर निवासिनी दारुगड, अलंकापूर निवासिनी दारुगड, दारुगड. तुळजा भवानी मातेला आर्त साथ घातली. मंडळी बयेनं दार उघडलं. 19 फेब्रुवारी 1630. 19 फेब्रुवारी 1630 रोजी क्रांतीचा उदय झाला. दुश्मनांचा कर्दकाळ जन्माला आला. अरे शिवनेरीला पुत्र झाला, महाराष्ट्राला पुत्र झाला, सह्याद्रीला पुत्र झाला. धन्य जिजाऊची कोस, 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 जिजाऊची कोस, धन्य जिजाऊची कोस, धन्य जिजाऊची कोस. हा जन्म दिला छत्रपती, जन्म दिला छत्रपती, हा जन्म दिला छत्रपतीचा, केले धर्माचे पालन, पालन केले धर्माचे पालन, जन्म दिला छत्रपती, जन्म दिला जन्म दिला छत्रपतीचा, केले धर्माचे पालन. आई जिजाऊची पुण्याई कशी आली
बापाचा बापा शिवबाचा मला आई जिजाऊची पुण्याई कधी आली बापाला आई जिजाऊची पुण्याई कधी आली बापाला तो बाबा 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 मला तो बाबा 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 शिवबाचा मला टाळ्या वाजवा की त्यांच्यासाठी वा. आणि बये दार उघड म्हणल्याबरोबर महाराजांनी जे वाजवलं ना, आप्पा महाराजांसाठी टाळ्या वाजवा जरा. जणू काय संबळच वाजवत होता. पण महाराज जरा मला माझ्यापेक्षा वयाने जास्त असल्यामुळे मी विनंती करतो, असलं वाजवताना इकडे बघून वाजवा. सध्या नवरात्र चालू आहे, तुम्ही नादात असणार डंगळांग टंगळांग ढंगळांग टंगळांग, आणि तिकडून जर किंकाळी आली लय खराब असतो. मी लांबच सांगत नाही. खरड्याला कीर्तन होतं, सांगितलं तुम्हाला. खरड्याला कीर्तन ह्याच्यापेक्षा 5 पटीने समाज होता. आणि 2 मर्दंगे, तुमच्याकडे तेच म्हणतात, मर्दंग्याच म्हणतात ना, मर्दंग्याला बोलवा. 2 मर्दंगे घोडीवर वाजवित होते बसून. घोडीवर म्हणजे घोडीवर नाही, गुडी गुडी तुमच्यासारखेच कडक वाजवायला. असं वाजवलं तुम्हाला सांगतो, 70 वर्षाची म्हातारी उठून घुमायला लागली. एक 8 वर्षापूर्वीचीच गोष्ट, 8 नाही 7च वर्ष झाली असतात. बरं, एवढ्या पब्लिक मध्ये त्या म्हातारीने जवळजवळ 25-30 बायका तुडवल्या. हा, गुमणाऱ्याच्या डोक्यातच नसतं काय होते. बरं, तुडवू द्या. ते उजव्या बाजूला एक आघाव बाई होती, तिला ढकलत होती अशी. आणि डाव्या बाजूला एक अतिशहाणी होती. दृष्टांत घडलेली घटना सांगतोय खरड्याची. ती अतिशहाणी त्या आघाव बाईला म्हणती, अगं बये, देवाला असं ढकलू नये, बरं नाही ते. ती म्हणती, अगं 5-25 बाया तुडवलेलं चांगलं, देवाने तुडवलेलं चांगलं असतं म्हणती. गप बस. तेवढंच ऐकलं मी माईक वरती सांगितलं, म्हातारीकून अख्खं कीर्तन तुडवून घ्या, तोपर्यंत मी थांबतो. देवाने तुडवलेलं चांगलं असतं. ऐका. आता काय झालं, तुमच्यासारखे हुशार सहजगरस पळत आत गेले, आरतीचं ताट आणलं, म्हातारी बशी गेले, म्हातारीला ववाळलं. आता तिला कुकू लावायचंय ना. काय लावायचंय? कुकू. आता ते कुकू लावायला म्हातारीचं कपाळ तर सापडायला पाहिजे ना. बराच वेळ ते हाताची कपाळाची पळापळी चालली होती. ती आघाव होती ना, आघाव. ती उठली, म्हातारीचं मुंडकं मागून दाबून धरलं, म्हणली दादा. तिला कुकू लावलं, म्हातारी गप बसली. बरोबर. माझा ड्रायव्हर आहे ना, तो कायम किती ड्रायव्हिंग महाराज केली तरी तो टाळ घेऊन उभा असायचा. त्यांनी मला तिथून खुणावलं. म्हणले बाबा, म्हणलं काय? पिछे देखो. मारुतरायाची शपथ घेऊन सांगतो, ते टाळकरी टाळ घेऊन घुमत होता. म्हणलं या गावाला घुमायचाच रोग काय कळलं ना. मग माझ्याकडे एक मंत्र होता, तो मंत्र मी म्हणला. पाठीमागं फिरलो, त्याच्याकडे पाहिलं, माईक असा धरला, असा मंत्र म्हणायला, आणि एवढंच म्हणलं, घालू का डोक्यात? एका मिनिटात अंगात लगेच. म्हणून आपलं जपून वाजवी, त्या डोक्याला ताप नको. कोण कधी घुमन सांगता येत नाही. बरं, क्षमा मागून बोलू. आता नवरात्र चालू आहे. आजचा रंग कुठला आहे देवीचा? निळा. निळा, हा, निळाचे. बरोबर. ग्रामीण भागात तेवढं कळत नाही, पुण्यामध्ये कळतं लगेच. अख्खं पुन्हा निळ आहे आज. सकाळपासून कुठल्या रस्त्याला फिरा, चप्पल निळी, पर्स निळी, ड्रेस, जाऊ द्या, मोबाईलचा कव्हरही निळा. पण ते जाऊ द्या, टिकली निळी. हो, एक सांगू बरं, यातलं कोणतरी घुमायला लागलं ना की तुम्ही काय म्हणता, तिच्या अंगात काय आली? बाय आली. काय आली? बाई आली. बरोबर ना. मग त्याच्या आधी काय हडळ होती का? बाईच होती ना. मी अंगात येणाऱ्यावर टीका करत नाही, पण वस्तुस्थिती मांडतो. क्षमा मागून बोलू. बाह्यांगाने अंगात आणण्यापेक्षा, बाह्यांगाने घुमण्यापेक्षा, बाह्यांगाने देवाला म्हणून दाखवण्यापेक्षा, तैसा हृदयामध्ये मी रामू
असता सर्व सुखाचा आराम की भ्रांतासी काम विषयावरी सर्व घटी राम देहने सर्व घटी राम देहने सर्वघटी राम हरि सूर्य प्रकाश हरि हरि मुखे मना हरि हरि मुखे मना हरि हरि मुखे मना हरि हरि मन हरि हरि मुखे मना हरि मुखे मना हरि मुखे मना हरि मुखे मना सर्वघटी राम सूर्य प्रकाश सूर्य सर्वाघटी राम देहादेही तो आपल्यात आहे, तो श्वापदात आहे, तो वृक्षात आहे, सगळं आहे. लक्षात ठेवा. फक्त एक लक्षात घ्या, बाह्यांगानं नाटक करण्यापेक्षा अंतरंगातला देव ओळखायला शिका. म्हणून तुकोबाराय वैफल्यग्रस्त होऊन बोलून गेले, तुका मन कैसे अतले जा, 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 गिरगे विसरून हया देवा 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 गिरगे विसरून हया देवा. अपना अपना सारी करी दिला तुका मने कैसे अतल है जाना गेले तुका म्हणे कैसे आंधळे हे जण गेले विसरून खऱ्या देवा. असो बसलेल्या बऱ्याच माता भगिनी माझ्याकडं जवळजवळ तासभर झाला बटाबटा पाहतायत. मी पाकिस्तानातून आलेला अतिरेकी नाही. तुम्ही माझ्याकडे का पाहता याचं उत्तर सांगू का? मी थोडा मनकवडा महाराज आहे. तुम्हाला हेच म्हणायचंय ना, हा कीर्तनकार म्हणून इथं आला आणि याच्या गळ्यामध्ये काय आहे? तुमचा हाच प्रश्न आहे ना. आहे कवड्याची माळ आहे, राजांचं पदक आहे. जरी तुम्ही मी लांबचा असलो तरी आपण आपलेच आहोत. सांगून जातो, कीर्तन झाल्यानंतर मी एक अर्धा तास मारुतीच्या मंदिरात बसणार आहे. माझ्या अंगात म्हसोबाचं वारं येतं. कुणाची काही गाऱ्हाणी असतील तर रांगत या. रांगत म्हणजे रांगत नाही, रांगेत या. बरं, येताना 500-500 घेऊन या. मी फुकट सांगत नाही. हा साईड बिझनेस आहे माझा. चला.
विनोदाचा भाग सोडा, तुम्ही येऊ नका. तरुणांना ते नाव माहिती आहे. प्रसिद्ध शिव व्याख्याता राकेश पिंजन सरकार, तो माझा शिष्य आहे. त्यांनी गुरुपौर्णिमेला ह्या दोन्ही गोष्टी भेट दिल्या आणि ते म्हणले, महाराज माझी इच्छा आहे कीर्तनामध्ये तुम्ही शिवचरित्र सांगताना ही कवड्याची माळ तुळजाभवानी मातेच्या पायावरती ठेवून आणलेली आहे, तिचा आशीर्वाद आहे. आणि राजे, मी विचार केला, महाराष्ट्रभर हर हर महादेव करताना जर या वारकरी मावळ्याच्या गळ्यात आदिमाया शक्ती तुळजाभवानी माता अधिष्ठित असेल आणि या वारकऱ्याच्या छातीवरती छत्रपती शिवाजी राजा रजा अधिष्ठित असेल, तर कुणाच्या बापाची भीती वाटणार नाही या मावळ्याला. हर हर महादेव करा. छत्रपती शिवाजी महाराज की आता कीर्तनाला सुरुवात झाली. विठाला 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 विठाला. मंडळीनो, आपली खरी संपत्ती आपली दैवत आहेत. मंडळीनो, आपली खरी संपत्ती आपले महात्मे आहेत, ज्यांच्यामुळं देव नावाचं तत्व आम्हाला कळलं. बरोबर. जर बाबा 62 वर्षापूर्वी त्यांचं जाणं झालं, बरोबर ना, त्यांनी तुम्हाला देव नावाचं तत्व जर दाखवूनच दिलं नसतं, आम्हाला सिद्ध पुरुष होते, ते फार मोठे महात्मे होते. संतांमुळे देव नावाचं तत्व कळलं म्हणून माणसं सुखी झाली. संतांनी निर्गुण निराकार असणारा देव आम्हाला सगुण साकार करून दाखवला आणि याच हिंदुस्थानातला देव ज्याच्यामुळे शाबूत राहिला, संतांनी जो देव आम्हाला दाखवला तोच देव ज्याच्यामुळे अस्तित्वात राहिला, शाबूत राहिला, त्या देवाचं नाव आहे छत्रपती शिवाजी महाराज. जर राजा जन्माला आले नसते तर काय घडलं असतं? अरे काशी की कला जाती, काशी की कला जाती, मथुरा में मस्जिद बसती, अगर छत्रपती शिवाजी राजा न होता तो सुन्नत सभी की होती. माझं नाव धर्मराज राहिलं नसतं, हुस्नूर फुसूर खान. तुमचं नाव सांगू का? मृदंग म्हणे नको. कारतलब खान. गणेश महाराज तुमचं सांगू का? महबूब खान. आणि इथं मी रामकृष्ण हरी हर हर महादेव म्हणत बसलो नसतो. हे फेटर डोक्यावर नसतं, गोल टोपी आली असती, या गालावरती मिशाच राहिल्या नसत्या ओठावर, बाद झाला असतं, एवढाच बुचका राहिला असता. आणि मी रामकृष्ण हरी म्हणायच्या ऐवजी गुडघे टेकून मोठ्याने बोंबालला असतो. अल्लाहू अकबर मौलवी असतो तुमचा मौलवी. आणि इथं हनुमंतराय नसता, इथं एक थडगा आला असतं. लक्षात ठेवा, तुमच्या गावाचं नाव सुद्धा बदललं असतं, हे कुठलं तरी बाद झाला असतं. विठाला विठाला म्हणून ज्यांनी आयुष्य जाळवणी संसार बैसोरंगणी ह्या आत्मतत्वानं वागले, ज्यांनी समाज सुखी करण्यासाठी आपला प्रपंच वेशीवर टांगला. हो संसाराच्या नावे नावे घालोनिया शून्य, संसाराच्या नावे घालोनिया शून्य, घालोनिया शून्य, संसाराच्या नावे घालोनिया घालोनिया संसाराच्या नावे घालोनिया शून्य, संसाराच्या नावे घालोनिया शून्य, संसाराच्या नावे घालोनिया शून्य.
टाळ्या वाजवण्याचे दोन फायदे, कलाकाराचं कौतुक आणि 9 ते हा कराची वेळ असते ना, त्यामुळे झोप येते ना, टाळी वाजवली की माणूस फ्रेश होतो. चला पुढे. संसाराच्या नावे घालून या शून्य जाळूनी संसार बैसल वांगणी. एक सांगू तुम्हाला, संसारावरती तुळशीपत्र या महात्म्यांनी वाहिलं म्हणून आमचं जीवन सुसह्य झालं, लक्षात ठेवा. आणि खऱ्या अर्थानं त्या महात्म्यांनी हजारो वर्षाची परंपरा आत्मसात केली आणि खऱ्या अर्थानं आम्हाला दाखवून दिलं मानव जातीच्या जीवनातील खरी संपत्ती काय, खरं धन काय. हा अभंग खरं देहूमध्ये पांडुरंग परमात्म्याच्या समोर जगद्गुरु तुकोबारायांनी प्रतिज्ञापत्र दाखल केलेलं आहे देवासमोर. प्रतिज्ञापत्र म्हणजे काय? खासदारकीला, आमदारकीला किंवा इतर इलेक्शनला उमेदवार ज्यावेळेस उभा राहतो त्यावेळेस त्याचा संपूर्ण बायोडाटा त्याला लिहून द्यावा लागतो. किती गाड्या आहेत, किती किलो सोनं आहे, किती बंगले आहेत, किती पोरं आहेत, किती बायका, नाही बायको एकच असते, असं सगळं लिहून द्यावं लागतं. स्थावर जंगम असणारी मालमत्ता सगळी लिहून द्यावी लागते. तुम्ही हसला म्हणजे तुमच्याकडे मोठा रोग येतो. बऱ्याच ठिकाणी पाहिलं, नेत्यांची नावं घेत नाही, काही नेत्यांच्याकडे 4 चाकी 4 व्हीलर सुद्धा नाही आहे. एवढे गरीब आहेत आणि त्यांचा अर्धा महाराष्ट्र त्यांचाच आहे. ते प्रतिज्ञापत्र त्याला म्हणतात. ते प्रतिज्ञापत्र जगद्गुरु तुकोबाराया पांडुरंग परमात्म्यासमोर देतात. प्रसंग असा आहे, जगद्गुरु तुकोबारायांचा संपूर्ण संसार उद्ध्वस्त झाला, व्यापार संपला. स्त्री एक अन्न करिता मेली, बरोबर. जनावर तडफडून मेली, शेती संपली, सगळं संपलं. सगळं संपल्यानंतर जगद्गुरु तुकोबाराया पांडुरंग परमात्म्याच्या समोर त्याच पद्धतीनं आनंद व्यक्त करत नाचतायत. कसं? मी गातो नाचतो वेडा झालो, मी तब छंदे वेडा झालो, मी तब छंदे मी गातो नाचतो गणेश महाराज म्हणले नका पिरू खाऊ, आवाज बसेल तुमचा. त्यांना म्हणलं तसं नाही, काट्याने काटाच काट. 2-3 पिरू रट्टून आणले, बरोबर ना. आवाज खणखणीत झाला, हो पिरू खात जातो. विठाला विठाला नाचणाऱ्या तुकोबारायांना, आनंद व्यक्त करणाऱ्या तुकोबारायांना पांडुरंग परमात्मा प्रश्न विचारतात. तुकोबा, सर्वस्व संपलं रे, संसार उद्ध्वस्त झाला, व्यापार संपला, पत्नी गेली, मुलगा गेला, जनावर गेली, शेती संपली. अरे रडत बसण्यापेक्षा आनंद व्यक्त काय करतोस? त्यांचं नाव तुकाराम महाराज होतं. हात माग सरून बोलले, तुझ्या जीवाला लाज सुद्धा वाटत नाही का रे पांडुरंगा? जनावर मेली नाहीस, तू मारलीस. पत्नी मेली नाहीस, तू मारलीस. पुत्र तिच्याच मांडीवरती मेला नाही, तू मारलास. माझा व्यवसाय तू बुडवलास, माझं सगळं संपवलंस. नवे करसी आन कवने नाही केले ते, नवे करसी आन कवने नाही केले ते, नाही केले रे, नवे करसी आन कवने नाही केले रे. अरे तू निष्ठुर निर्गुण, तू निष्ठुर निर्गुण, माया भाऊ कठीण, माया भाऊ कठीण. नवे करसी आन कवने नाही केले ते, नवे करसी
केलेले वा वाजवा की ते काय आहे, तुकारामांना भूमकरांच्या तालमीत थोडा दिवस होतो त्यामुळे त्यातलं थोडंसं कळतं. लय नाही शिकलो बाबा, थोडं चाट मारायला शिकलो होतो. त्या अण्णांची पद्धत शिकवण्याची अशी होती, पखवाज उभा करायचा नवीन विद्यार्थ्याला आणि फक्त थाप मारायची. ती थाप जोपर्यंत थाप मारल्यानंतर असा अर्धा हात इथपर्यंत आणायचा आणि तो नाद जोपर्यंत राहत नाही तोपर्यंत थापच शिकवायची पखवाज उभं करून. मी त्यावेळेस थाप शिकत होतो. माझ्याबरोबर तळेगावचा एक विद्यार्थी होता, विद्यार्थी म्हणजे 40च्या पुढचा होता त्यावेळेस, ज्यावेळेस मी 20 वर्षाचा होतो. तो म्हणला, गुरुजी 3 महिने झाले मग अजून पखवाज आडवाच करायला लावला नाही तुम्ही. ते म्हणले, एका ठोक्यात तुला आडवा करीन, तुला अजून थापच जमना तर तू पुढं काय वाजवणार, जमत असेल तर शिक नाही तर निक. आणि त्यांचा तो राग पाहून मी नंतर बंद केलं ग. म्हणलं आपल्याला पुढचं काय येणार नाही, म्हणून माझं नाव त्यांनी थापाड्या पाडलं. चला विनोदाचा भाग सोडा. जगद्गुरु तुकोबाराया पांडुरंग परमात्म्यासमोर बोलतात, अरे एवढं वाटोळं करून वर तोंड करून विचारतोस, एवढा आनंद का व्यक्त करतोस, तू रडायला पाहिजेत. अरे देवा खरं सांगू का, तुला जर वाटत असेल माझं सगळं संपलंय तरी सुद्धा अजून मी श्रीमंत आहे, माझ्यासारखा श्रीमंत वारकरी जगाच्या पाठीवर कुणी नाही. म्हणले कसं काय तुकोबा, काही अन्न खायला मुश्किल रे आता. त्यावेळेस तुकोबाराय बोलले, माझ्याजवळ काय संपत्ती ऐकायची. म्हणले ऐक अभंगाचं पहिलं. देवा हे माझी मिरासी, देवा हे माझी मिरासी, देवा माझी मिरासी, देवा ही माझी मिरासी, देवा ही माझी मिरासी, देवा ही माझी मिरासी, देवा ही माझी मिरासी, देवा माझी मिरासी, देवा ही 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 मिरासी, देवा ही माझी मिरासी, देवा ही माझी मिरासी, ठाव दिला पायापासी, ठाव दिला पायापासी, ठाव दिला पायापासी, देवा ही माझी मिरासी, ठाव दिला पायापासी, ठाव दिला पायापासी, ठाव दिला पायापासी,
पहिल्या चरणातून जगद्गुरु तुकोबाराया देवासमोर प्रतिज्ञापत्र सादर करतात। देवा, ही माझी मिरासी, ही माझी मिरास आहे। मिरास म्हणजे संपत्ती, मिरास म्हणजे वैभव, मिरास म्हणजे धन। आमच्या ग्रामीण भागामध्ये एखाद्या शेतकऱ्याने, तुमच्याकडे बांध नाहीयेत शेताला, आमच्या मावळ भागामध्ये बांध आहेत। बांध म्हणजे अशी टप्प्याटप्प्याने शेती असते। खालच्याने जर नांगर तिरका लावून वरच्याचा बांध थोडा कोरला, वरचा बांधावर उभा राहतो। 2 फूट बांध आतमध्ये कोरलास, तुझ्या बापाची मिरास आहे का? त्या मिराशीसाठी बोललो बरं का। तो ग्रामीण शब्द आहे। मिरास म्हणजे संपत्ती, मिरास म्हणजे वैभव, मिरास म्हणजे धन। देवा, ही माझी मिराशी, काय मिराशी? ठाव तुझे पायापासी, माझी खरी संपत्ती जर काय असेल, तुझे चरण आहेत, तुझ्या चरणाची सेवा आहे। विठ्ठल विठ्ठल आणि तुकोबाराय म्हणले। खरं सांगू तुम्हाला मंडळीनो, 10 एकर 20 एकर 25 एकर त्याची काय किंमत येते, त्याची काय किंमत होते, या दुष्काळाने दाखवलं। लक्षात ठेवा, सोन्याची माती केली हो। ज्यावेळेस त्या चिखलात त्या पाण्यात पडून रडणारा शेतकरी पाहिल्यानंतर किती दुःख होतं जीवाला। सातबारा 50 एकराचा असू द्या, कालनं परत्वे व्यवहार झाला, दुसऱ्याला गेला, आपल्या नावाच्या मध्ये आळं पडतं ना, आळं कंस, त्याच्यामध्ये आपलं नाव असतं। याचा अर्थ त्या संपत्तीचे आम्ही मालक नाही आहोत। स्थावर जंगम असणारी संपत्ती आज आहे, उद्या नाही, पण याच देवाच्या सेवेची असणारी संपत्ती जोपर्यंत चंद्र आणि सूर्य आहे तोपर्यंत सातबारा आमच्याच नावावर आहे, आमच्याच नावावर आहे। तिथं कोणी बाधाच आणू शकत नाही। म्हणून तुकोबारायांनी प्रतिज्ञा छाती ठोकून सांगितलं, ऐक देवा, ही माझी मिरासी, काय? ठाव तुझे पायापासी। आणि याचा म्हणले संभाळ, जोपर्यंत या कुडीमध्ये जीव आहे तोपर्यंत आबादितपणे करी। अभंगाचं दुसरं याचा धरीन अभिमान, याचा धरीन अभिमान, याचा धरीन अभिमान, याचा धरीन अभिमान। हा याचा धरीन अभिमान, हा याचा धरीन अभिमान।
बाकीचे लागले झोपायला जवळ असू द्या. याचा धरीन अभिमान. महाराज आप्पा महाराज याचा धरीन अभिमान. काय लेकर टवटव ठेवले तुम्ही हो. एकही खारकी सारखं सुरकातलेलं नाही. सफरचंदासारखीच आहेत. रटून खात असतील बहुतेक. छान छान. एक सांगू का, माणसाच्या अंतरंगामध्ये किती सात्विकपणा आहे तो चेहऱ्यावरती दिसतो, लक्षात ठेवा. आणि जे लबाड असतं ना, लबाड ते किती लबाड कोण असतं सांगू का तुम्हाला? जो माणूस आपलं प्रचंड कौतुक करतो. महाराज लय कीर्तन ऐकली, तुमच्यासारखं कीर्तनच कधी ऐकलं नाही, समजायचं हे मागून शिव्याच देणार आपल्याला. जो माणूस रामकृष्ण हरी एवढं म्हणतो ना, खरंच सात्विक असतं ते. आणि जे लय पुढं पुढं करतं, लय आपल्याला पॉलिश करतं ना, समजायचं हे पक्क लबाड आहे. लबाडाचा दुसरा प्रकार सांगतो तुम्हाला. जो माणूस डोळ्याला डोळा लावून बोलतो ना, तो खरा असतो. म्हणजे इकडे तिकडे बघून बोलतो ना, समजायचं ही कोल याची जाते. विठाल विठाल तुकोबारायांनी नुसती प्रतिज्ञा केली नाही, तुकोबारायांनी वचन दिलं, देवा याचा धरीन अभिमान, करीन आपुले जतन. म्हणून छत्रपती शिवाजी राजांनी देवा ब्राह्मणाचं रयतेचं 18 पगड जातीचं स्वराज्य निर्माण केलं. मंडळीनो, राजांनी कुणाला कुणाची जात विचारली नाही. छत्रपती शिवाजी राजांनी 18 पगड जाती गुण्या गोविंदाने नंदवल्या. छत्रपती शिवाजी राजांनी 18 पगड जातीच्या मावळ्यांच्या खांद्याला खांदा लावून हे देवा ब्राह्मणाचं रयतेचं 18 पगड जातीचं गोर गरिबांचं कष्टकऱ्यांचं स्वराज्य निर्माण केलं. तुकोबारायांचा मनसुबा असतो होता, गड्यांनो हे स्वराज्य व्हावे, हे तो श्रींची इच्छा, हे देवाच्या मनात आहे. संतांनी जी खऱ्या अर्थानं 18 पगड जाती गुण्या गोविंदानं नांदवल्या ना, यारे यारे लहान थोर याती भलत्या नारीनं, जे संतांनी केलं ते शिवाजी राजाने केलं. मावळ भागातून डोंगरातून कड्या कपारीत राहणारी मोल मजुरी करणारी तरणी पांड पोरं गोळा केली. गोळा करताना त्या लेकरांना त्यांची जात विचारली नाही. मग मला सांगा, संतांनी कुणाला कुणाची आजही सकळाची येते आहे अधिकार, 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 सकळाची येते आहे अधिकार. कलियुगी उद्धार, कलियुगी उद्धार, हरिजना हरिजना विठ्ठल विठ्ठल म्हणावे वेळा, विठ्ठल विठ्ठल म्हणावे वेळा, म्हणावे वेळा, म्हणावे वेळा. वाजवीत चला एक 15 मिनिटं अजून, परत त्रास देणार नाही तुम्हाला. सकळाशी येथे आहे अधिकार. ऐका, सर्व जाती एकत्र संतांनी आणल्या आणि वारकरी संप्रदाय जगाच्या पाठीवर श्रेष्ठ गणला गेला. छत्रपती शिवाजी राजांनी 18 पगड जाती एकत्र आणल्या, गुण्या गोविंदानं नांदवल्या आणि जगाला दाखवून दिलं जात मराठ्याची कशी आहे. लक्षात ठेवा, मराठा या शब्दाचा अर्थ जरा संकुचित करून घेऊ नका. मराठा या शब्दाचा अर्थ नीट ऐका. या महाराष्ट्राच्या मातीत राहतो तो मराठा, या मातीचं खातो तो मराठा. महाराष्ट्रात कुठली जात असू द्यात, या मातीवर जगतो तो मराठा. आणि 18 पगड जाती मिळून जी वज्रमूठ तयार झाली ना, त्याला म्हणतात मराठा. आणि जातीच्या मराठीची व्याख्या नीट ऐका. ज्याच्या घराच्या भिंतीवर
ज्याच्या घरात ज्ञानेश्वरी सारखा महान ग्रंथ आहे, ज्याच्या घरात जगद्गुरु तुकोबरायांचा गाथा आहे आणि ज्याच्या घराच्या भिंतीवर माझ्या छत्रपती शिवाजीराजांचा फोटो आहे, तोच मराठा, तोच मराठा. मुंबईच्या आझाद मैदानावरती लोकमान्य बाळ गंगाधर टिळकांनी हा नारा दिला होता, मराठा कुणाला म्हणतात. नसल फोटो तर लावून घ्या, विनोदाचा भाग सोडा. जगद्गुरु तुकोबराया देवासमोर प्रतिज्ञा करतात. प्रतिज्ञा केल्यानंतर वचन देतात, तुझ्या चरणाची सेवा अबाधित शेवटच्या श्वासापर्यंत ठेवीन, याचा धरीन अभिमान, करीन आपुले जतन. तुकोबराया रे कशासाठी एवढा अट्टास करतो रे बाबा तू? तुकोबराया म्हणले, देवा ही अशी थातूर मातूर सेवा नाही रे, लक्षात ठेवा. तुझ्या पायाची सेवा घडावी म्हणून माझ्या 8 पिढ्यांनी देह ठेवला रे तुझ्या पायावर. माझ्या वडिलांची मिरासी का देवा, 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 माझ्या वडिलांची मिरासी का देवा. तुझी चरण सेवा पांडुरंगा, तुझी चरण सेवा, तुझी चरण सेवा पांडुरंगा. उपवास पराने राखीला दारवडा, उपवास पराने राखीला दारवडा. मिरासी का देवा, तुझी चरण सेवा, तुझी चरण सेवा पांडुरंग, पांडुरंग, पांडुरंग. वाह, गोड बरं का, छान आवाज आहे. फक्त महाराज स्वरयंत्र सांभाळा. काय असतं सांगू तुम्हाला, हे काय टाळ्या वाजून मोकळी होत्यात. जर हे बिघडलं ना, आणि जर आपलं माझ्या असं झालं ना, हे आपल्याला विचारणार सुद्धा नाही, परत म्हणणार काय आवाज होता, काय होता असं तू, काय झालं. लक्षात ठेवा. काय झालंय महाराज, हर हर महादेव करून माझ्या कानाचं तेच झालंय. ऑपरेशन झाले, डॉक्टर म्हणलं लय बोंबलत जाऊ नका, नाही तर दुसरा फाडावा लागेल. आता गंमत सांगू, शेवटी मी मावळाच ना. डॉक्टरला म्हणलं, अरे स्वराज्यासाठी, शिवाजी राजासाठी त्या शिवा काशीदानं शरीराचे तुकडे तुकडे घेतले, पण जात बदलली नाही. आणि अशा ठिकाणी हांडे महाराज जर चुकून मेला तर इथं माझं कमीत कमी बांधतील तरी काय बांधाल. विठाला विठाला म्हणून तुकोबराय माझे वडिलाची मिराशी का देवा, तुझी चरण सेवा साधावया. तुकोबराय म्हणतात, खस्ता खाल्ल्या पिढ्यान पिढ्या माझ्या परिवारानं तुझ्या पायावरती जीव दिला. अभंगाचं 3रं चरण. देवोनिया जीव, देवोनिया जीव, देवोनिया जीव, देवोनिया जीव, देवोनिया जीव, देवोनिया
हरि हरि विठोबा रखुमारी जय जय विठोबा रखुमारी विठोबा रखुमारी विठोबा रखुमारी हरि विठोबा रखुमारी विठोबा रखुमारी विठोबा रखुमारी जय जय विठोबा रखुमारी हरि जय विठोबा रखुमारी हरि विठोबा कीर्तन सभेचा पूर्वार्ध संपला. कीर्तनाची वेळ संपायला फक्त 10 मिनिटं बाकी आहेत. तुम्ही 8:45ला चालू केलं, मी 11ला संपवणं माझं काम आहे. आणि किती सांगितलं 2 तासाच्या पुढे तर माणसं म्हणतील परत बोलवू नका. 15 मिनिटं जास्त घेतली. अरे काय ओव्हर टाइम दिला का आम्हाला तुम्ही? पण आपल्या डोक्यात एकच भरले, प्रवचन 1 तास बरोबर, कीर्तन, सिनेमा आणि तमाशा. नाही रात्रभर नाही, आमच्याकडे दुसऱ्या दिवशी शिळा असतो परत. जाऊ द्या, विनोदाचा भाग सोडा, वेळेत संपवतो. मलाही पुढचा प्रवास. आणि आता सध्या सीझन चालू आहे, पण पावसाने 1-2 तारखा गेल्या. याची मला वाटलं नव्हतं होईल म्हणून, पण माऊली महाराज करा. काल रात्री फोन झाला, म्हणलं महाराज आहे म्हणले, आमच्याकडे पाऊस आहे पण तेवढं काय बिघडलेलं नाही. म्हणलं बरं झालं, नाहीतर एक कीर्तन कॅन्सल होणं अवघड असतं ना कीर्तनकारासाठी. कोरोनात काय झालं आमचं ते कीर्तन झालं बेटा, सांगतो तुम्हाला मी. चला, विनोदाचा भाग सोडा. देवा ही माझी मिराशी ठाव तुझे पायापासी, याचा धरीण अभिमान करीन आपुले जतन. देवोनिया जीव वडिले साधियला हा ठाव, याचा धरीण अभिमान करीन आपुले जतन. तुकोबाराय बोलतात वडिले, याचा अर्थ आमच्या वडीलधाऱ्या मंडळींनी, आमच्या पूर्वजांनी तुझ्या चरणाची सेवा प्राप्त व्हावी म्हणून त्यांनी जीव दिला रे तुझ्या पायाजवळ, जीव दिला. म्हणून तर माता भगिनीनो, पुरुष मंडळीनो, आम्हाला हे आनंदाचे दिवस आहेत. कदाचित संतांनी आपल्यासाठी आपला जीव दिला नसतात, आम्ही सुखी झालो नसतो. स्वराज्य निर्मितीच्या वेळेस स्वराज्याची बांधणी करत असताना या स्वराज्यासाठी ज्या ज्या शूरवीरांनी प्राणाचं बलिदान दिलं, या स्वराज्यासाठी पहिलं बलिदान पुरंदरची लढाई, वीर बाजी पासलकर. फतेखाना विरुद्ध लढाई होती. लढाई ऐका, खालून फतेखानाच्या तोफांचा भडीमार, तोफान विरुद्ध दगडगोटे असं युद्ध होतं. मावळ्यांच्याकडे त्यावेळी शस्त्र होती दगडगोटे. पुरंदरच्या किल्ल्यावरती बुरुजावरती दगडाचे डोंगर रचले गेलेले होते. खालून दुश्मन किल्ल्यावर चढाई करायला लागला. एवढा मोठा दगड डोक्यावर घ्यायचा आणि फक्त एवढंच म्हणायचं, हर दगड खाली की एका दगडाने कमीत कमी 5-50 गनिम गारत करायचे. काय ताकद असेल. गोफणींनी युद्ध केलं. गोफन ना, दगड घालायचा गोफणीत, गरगर गगर फिरवायची ना, असा वाऱ्यासारखा दगड सुटायचा. एका टोल्यात कपाळ मोक्ष. काय युद्ध होतं मावळ्यांचं. ती पुरंदरची लढाई बाजी पासलकरांनी, ऐका, स्वराज्यातली मावळ्यांची, शिवाजी राजांची ती पहिली लढाई होती. खालून तोफांचा भडीमार, वरून दगडगोटे, आणि ते युद्ध मावळ्यांनी पहिलं जिंकलं. फतेखान पळून चालला होता. बाजी पासलकरांनी घोड्यावर मान ठोकली. राजे बोलतात, बाजी काका चालला कुठं? राजा, दुश्मन पळून चाललाय भेडासारखा पाय लावून. या गेलो त्याचं मुंडकं छाटून घेऊन येतो राजा तुमच्या पायावरती. बाजी काका नका जाऊ, थांबा बाजी काका. राजा ह्या गेलो ह्या आलो. ऐकलं नाही. पुरंदर ते बेलसर, सासवडच्या पुढे बेलसर गाव आहे, तिथं दुश्मन लपून बसलेला होता. मुबलक मावळे बरोबर होते. बाजी काकांनी बरोबर तिथं जिथं दुश्मन दडलेला आहे तिथपर्यंत घोडी गेली. गरगर गरगर घोडं फिरत होतं.
फतेखानानं पाठी मागून येऊन बाजी काकांच्या पाठीत वार केला. घोड्याहून खाली पडले. जखमी असताना बाजी काकांनी 2 हातात समशेरी होत्या. गर 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 समशेरी फिरत होत्या. दुश्मनांची मुंडकी वाऱ्यावरती उडली जात होती. रक्ताच्या चिलकांड्या उडत होत्या. तेवढ्या दुसरा वार पाठी मागून केला. आरपार समशेर घुसली. 4-5 हजार तरण्या बाण मावळ्यामध्ये स्वराज्याचे पहिले सरे लष्कर सर सेनापती बाजी पासलकर होते. त्या तरण्या बाण मावळ्याची उमर होती, वय होतं 60 सालाचं. 60 वर्षाचा तरणा बाण मावळा, अशा बलदंड मिशा, पिळदार शरीर. आता मिशाच राहिल्या नाही. आणि ते म्हणते, हे बघ, अरे मिशा तर ठेवून फिरवायला. मावळे दिसायचे पूर्वीचे मावळे. हो ऐका तरुणांनो, ते अलीकडे ती पोरं जिम करतात ना, जिम नाही का, ते गोल गोल वाटे असतात बाजूला. असं करतं, असं करीत, पावडरी खात, आणि ते बरगड्याचे काय ते पॅक, कसले पॅक, 6 पॅक. त्याला जरा लाल माती सोडावं पाहिजे म्हणा, बरोबर एका टोल्यात उलट होईल. आपण मला ताकद नसते त्याच्यात, नुसतं पावडर खाऊन फुगलेलं असतं ते. अशा 2 बीटकुळ्या अशा, आणि ते एवढं शर्ट घालतं बरं का, एवढं अशी एक लावायची 6 पॅक. नाही, मला त्यांच्याविषयी राग नाही. ऐका ऐका, स्वराज्याचे सेनापती शिवाजीराजांच्या नंतर हंबीर मामा मोहिते, बरोबर. हंबीर मामा तळबीडचे, तळबीड म्हणजे कराड जवळ. हंबीर मामा पहाटे 3 वाजता उठायचे. 5000 बैठका आणि 2000 जोर काढल्याशिवाय हंबीर मामाचं अंगच मोकळं व्हायचं नाही. ऐकलं ना डंबेसवाल्यांनी? 2000 जोर आणि 5000 बैठका दररोज. आणि बसल्या जागेवर हंबीर मामा 10 भाकरी मोडायचा. हो, ह्याला अर्धी वाढली की म्हणते मम्मी नग. वडापाव खाऊन आतपाव झालेल्यांनी काय सांगावं मावळ्याचं. हो विठाल विठाल मी रुबाबाने सांगतो. याचं कारण बाजी पासलकर आमच्या गावाकडचे आहेत. पानशेत धरणाच्या तिथे या, मोसोखोर बाजी पासलकरांचं 84 मोसोखोऱ्याचं पाटील की त्यांच्याकडे. आणि बाजी पासलकरांनी ते युद्ध जिंकलं, पण फतेखानानं घात केला. आणि ज्यावेळी जमिनीवरती कोसळले ना, मुठभर माती घेतली, कपाळाला लावली, आणि मरता मरता शिवाजी राजांना 3 वेळा मुजरा केला. बाजी काकांच्या डोळ्यात अश्रू आले. राजा, अरे या बाजीला माफ करा राजा. शेवट पतूर तुम्हाला साथ नाही देऊ शकलो राजा, पण स्वराज्याचा पाया या बाजीनं खाणला राजा. शेवटचा मुजरा राजा या बाजीचा तुम्हाला. आणि तसाच हात जमिनीवरती पडला. राजांना कळलं, राजे पळत आले. बाजी काकांच्या मस्तक घेतलं, मांडीवरती ठेवलं, आणि स्वराज्याचा राजा बाजी पासलकरांसाठी ढळढसा रडला. देऊन या जीव सांगतोय. ह्या एका चरणावरती हा हांडे महाराज अख्खा सप्ताह इथला करीन, लक्षात ठेवा. एक बाजी पासलकर, मोरारबाजी देशपांडे, तानाजी मालुसरे, शिवा काशीद, बाजी प्रभू देशपांडे, ही 4 सांगायला 4 कीर्तनं लागतील दररोजची. आणि मग संभाजीराजे, शिवाजीराजे, मग बरोबर सप्ताह होतोय. देवणिया जीव. स्वराज्यासाठी दुसरं बलिदान मोरारबाजी देशपांडे. मोरारबाजी देशपांडे तोच किल्ले पुरंदर, पण लढाई होती दिलेर खाना विरुद्ध. त्यावेळेस सुद्धा धडधडा तोफांचा भडीमार. राजे पायथ्याशी आहेत. दिलेर खानाला राजे बोलतात, तह पूर्ण करू. तहाची बोलणी चालू आहे, तोफांचा भडीमार थांबवा. नाही राजाजी, तह पूर्ण करेपर्यंत तोफाचा भडीमार चालू राहणार. धडाधड तोफा उडतायत. राजांची आज्ञा येण्याची वाट पाहत होती मोरारजी.
राजांची आज्ञा मिळाली. मुरारबाजींनी ज्यावेळेस महादरवाजा उघडला, गर्जना झाली, हर हर महादेव. वानरासारखे मावळे पळत सुटले. वरती येणाऱ्या दुश्मनांची मुंडकी छाटत 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 धाड 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 मावळे मैदानात खाली आले पायथ्याशी. आणि मग दिलेर खाना विरुद्ध युद्ध सुरू झालं. अंबारीत हत्तीमध्ये दिलेर खान हत्तीवरती बसलेला होता. वरून बाणांचा वर्षाव करत होता. मुरारबाजी देशपांडे हातभर शेंडी गरगर फिरत होती. शेंडी सारख्याच तलवारी समशेरी गरगर फिरत होत्या. दुश्मनांची मुंडकी छाटली जात होती. दुश्मनांच्या रक्ताच्या चिळकांड्या चेहऱ्यावर अंगरख्यावरती. मुरारबाजींच्या जणू काय साक्षात रुदावतार हनुमान रणकंदन करतोय असं भासत होत. तेवढ्यात अंबारीवर उभा राहायला दिलेर खान ओरडला, आ मुरारबाजी, रुक जाओ. स्मशान शांतता, युद्धविराम. मुरारबाजींच्या हातातल्या समशेरी खाली आल्या. दोन्ही समशेरीतून रक्त नितळत होतं. मुरारबाजी, कारखुळ्या, काय युद्ध थांबवलं? वाह, क्या ताकत है मुरारबाजी तुझमें, क्या हिम्मत है. हमारी तरफ आ जाओ, वो सिवा तुझे क्या देता होगा, हमारी तरफ आ जाओ. मुरारबाजींनी सांगितलं, येड्या, फुटीरवादी गटाचा वाटलं होय रे मी. शिवाजी राजांचा सच्चा सेवक आहे हा मावळा. तुझ्यात हिम्मत असेल तर अंबारीतून खाली उतर आणि या मराठ्याशी, या मावळ्याशी 2 हात कर. आणि या युद्धामध्ये जर मी पराजित झालो, तुझ्या पातशाहीचे पाय चाटीने उंचल. उतर खाली, खाली उतर. तुला दाखवतो जात मराठ्याची कशी आहे ती. कर 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 समशेरी फिरू लागल्या. दुश्मनांची मुंडकी परत शांती जाऊ लागली. दिलेर खानानं अंबारीतून बाण सोडला आणि मुरारबाजीच्या कंठात आरपार घुसला बाण. धाडकर जमिनीवरती कोसळले. मावळ्यांनी घोंगडीत मुरारबाजींना भरला आणि किल्ल्यावरती नेलं. आणि ज्या वेळेस प्राण कंठात दाटून आलेला, गड्यानो, मावळे बोलतात, काय हवंय सरदार? राजांना माझा निरोप सांगा. बाजीला, मुरारबाजीला तुमचं शेवटचं दर्शन घेण्याचं सौभाग्य मिळणार नाही. सांगा आमच्या देवासारख्या राजाला. मुरारबाजींनी प्राण पणाला लावले, पण या स्वराज्यासाठी रक्ताचा अभिषेक घातला. रक्ताचा अभिषेक घातला. राजांना 3 वेळा मुरारबाजींनी मुजरा केला आणि शेवटचा श्वास घेतला. देवणियाजी. तिसरा प्रसंग आहे. गड आला, पण म्हणून म्हणलं एक एक प्रसंग सांगायला 1 तास 1.25 तास लागतो. माघ वद्य अष्टमीला कोंढाणा घेण्याची मोहीम सुरू केली तानाजी मालुसरेंनी. रायबाचं लग्न ठरलं होतं. निमंत्रण द्यायला राजगडावरती आलेले होते. तेवढ्यात पद्मावती मातेचं दर्शन घेऊन जिजाऊ महासाहेब शिवाजी राजांना उत्तरेच्या बुरुजावरती उभं करून दाखवत होते. शिवबा, शिवबा, त्या कोंढाण्यावर फडकणारं हिरवं निशाण आमच्या डोळ्यात खुपतं. शिवबा, कधी घेशील कोंढाणा? हो साहेब, कोंढाण्यासारखा कौस्तुभ किल्ल्याचा किल्लेदार उदयभान राठोड आणि पठाणी 2000 कडवी फौज, तेवढं सोपं नाव साहेब. कधीतरी निश्चित त्याचा विचार करू. तेवढ्यात तानाजीचं आगमन. साहेब, तुमच्या मुखातून तुळजा भवानी माता बोलली, कोंढाण्याची मोहीम हातात घ्यायची. साहेब, शिवाजीराजे बोलत, ताना ते तुझ्यासाठी नाही, आमचा विषय चालला होता. नाही राज, नाही राज, अशी नामी संधी परत यायची नाही. राज, राज, तुमच्या पाया पडतो. लहानपणापासून लहान भावासारखा जीव लावला ना राज, आणि आज पाव येतो तुमच्या जवळ. या तानानं कधीच काही मागितलं नाही राज. तुळजा भवानी मातेची आण आहे तुम्हासनी राज. कोंढाणा घेण्याचं सौभाग्य या तानाला द्या राज. गुडघे टेकले, तानाला जवळ केलं, कडकडून मिठी मारली. ताना, या शिवाजीचे प्राण माग, हा शिवाजी देईल, पण असली अवघड मोहीम मागू नको. अरे लेकराच्या अंगाला हळदी लागल्या. लग्न सोहळा संपन्न होऊ दे, नंतर मोहिमेचा विचार करू. राजा, लेकराचं लगीन कधी बी होईल, पण आधी लगीन कोंढाण्याचं आणि मग माझ्या रायबाचं. हो, मग माझ्या रायबाचं. माघ वद्य अष्टमीला, मध्यरात्रीला
500 काटक मावळा घेऊन कोंढाण्यावरती तानाजी मालुसरे निघाले. ऐका, गडाच्या पायथ्यापासून पश्चिमेला डोंगिरीचा कडा आहे. माझं गाव खडकवासला धरणाच्या वरच्या बाजूला महाराज 8 किलोमीटर आहे. सकाळी आम्ही जन्माला आल्यापासून ज्यावेळेस चालायला लागलो ना, घरातून उठलो, उंबरट्याच्या बाहेर आलो, जिथून सूर्योदय होतो तिथं कोंढाणा आहे. पहिलं दर्शन सूर्योदयाचं, सूर्याचं व्हायचं आणि दुसरं दर्शन कोंढाण्याचं व्हायचं. तेव्हापासून हा मावळा तिथूनच पेटलेला होता. चला विनोदाचा भाग सोडा. सडपातळ मावळे 500 मावळा घेऊन माघ वद्य अष्टमीला डोंगिरीच्या कड्याची नेमणूक केली. डोंगिरीचा कडा असा आहे जिथं तटबंदी नाही, कातीव कडा आहे, तिथून यमाला सुद्धा वरती चढण्याची परवानगी नाही, असा कड्याची निवड केली. जिथं बुरुज नाही, तटबंदी नाही, पहाराही नाही. 500 काटक मावळे दोराच्या साह्यानं वरती चढले आणि चढायला तानाजी मालुसरेंनी एक घोरपड आणली होती. आणली होती का नाही? तिचं नाव काय? यशवंती. ह्या पवाडावाल्यांनी आमच्या डोक्यात हे घुसवलं. यशवंती नावाची घोरपड नव्हती, मग पवाडवाले म्हणतात ना, यशवंती पाठीमागे फिर, मुस्काड हना पवाडावाल्यास. यशवंती नव्हती घोरपड, यशवंत घोरपडे नावाचा मावळा आणि त्याचा बंधू असे घोरपडे बंधू. कमरेला दोर बांधला, सडसडीत असणारे ते मावळे, कडे कपार चढण्यात पटाईत असणारे मावळे, ते घोरपडी सारखे वरती चढले म्हणून त्यांचं आडनाव घोरपडे पडलं आणि पवाडावाल्यांनी त्यांची यशवंती घोरपड केली. लय प्रकार आहेत, अजून नाही सांगत, आता जाऊ द्या. खोटे प्रकार भरपूर आहेत इतिहासात. शेलार मामा नावाचं पात्र इतिहासात नाही. तानाजी मालुसरेचे मामा हे शेलार मामाच होते, पण कोंढाण्यावरती लढाईला शेलार मामा नव्हते. हे पात्र काल्पनिक आहे. राजांना तुळजा भवानी मातेनं भवानी समशेर दिली हा विषय सुद्धा खोटा आहे. चाल तुम्ही हाणाय बसलाय मला. खरा विषय आहे का? ज्या समशेरीत माझी अष्टभुजा आदिमाया तुळजा भवानी माता प्रगट झाली, ती समशेर सावंतवाडीच्या, सिंधुदुर्ग मधल्या सावंतवाडीच्या गोवेलकर सावंतांच्याकडून शिवाजी राजांना ती भेट दिलेली होती. भेट नाही, दुधारी समशेर होती स्टेनलेस स्टीलची. पोर्तुगीजांनी सावंतांना वाढदिवसाला भेट दिली होती. ती राजांनी समशेर हाताळली. सावंत समशेर नामी आहे. राजा घेऊन टाका तुम्हाला आवडली तर. शिवाजी राजे हसत म्हणले, सावंत, मला आवडलेली वस्तू मी 2 पद्धतीने घेतो. एक तर युद्ध करून, नाही तर त्याचं मोल देऊन. तुम्हाला काय परवडणार आहे? सावंत म्हणले, युद्ध करण्याची पात्रता आहे आमची नाही. तुम्ही असं फुकलं तरी आम्ही उडून जाऊ. आता तुम्ही किती हट्टी आहात आम्हाला माहिती आहे. काय द्यायचे ते द्या. 300 होन दिले राजांनी आणि ती समशेर विकत घेतली. त्या समशेरीमध्ये तुळजा भवानी माता प्रगट झाली. कधी? जी तुळजा भवानी माता त्या अफजल खानानं महाराष्ट्रात पहिलं पाऊल टाकलं ना, विजापूरून आल्यानंतर 40,000 सैन्य बरोबर राख रांगोळी केली तुळजापुराची. आदिमाया शक्ती तुळजा भवानी मातेच्या समोर मराठ्यांचं, हिंदूंचं आराध्य दैवत गोमाता गायी कापली, रक्ताच्या थारोळ्या तो राक्षस थैथया नाचला. हातात घन घेतला व घन दिशेलची मूर्ती धाड 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 फोडत तुळजा भवानी माते समोर उभा राहिला. डोक्यापर्यंत घन घेतला आणि मोठ्याने गरजला, आय तुझी हिम्मत है तो सामने आओ, दिखाओ तेरी बदौलत. अरे ती तुळजा भवानी माता निर्गुण निराकार होती ना, ती सगुण साकार झाली होती महाराष्ट्रातील 18 पगड जातीचे मनोरथ पूर्ण करण्यासाठी, त्यांना आशीर्वाद देण्यासाठी. अनादि निर्गुण प्रगटली भवानी, अनादि निर्गुण प्रगटली भवानी. मोहमहिषासुर मर्दनाला गुणी, मोहमहिषासुर मर्दनाला गुणी. वीरनामाची कराया जाणनी, वीरनामाची कराया जाणनी. भक्त लागे तू, भक्त लागे तू बाबी निर्माणी. आईचा जोगवा, आईचा जोगवा, जोगवा मागेल.
रासी लगा झालं 5 मिनिटात कीर्तन संपवतो. म्हणून त्या तुळजाभवानी मातेला उद्ध्वस्त केली त्या अफजल्यानं. पंढरपुरात उपद्रव केला, शिखर शिंगण उद्ध्वस्त केलं आणि शिवाजी राजांना स्वप्न पडलं. स्वप्नात तुळजाभवानी माता आली, शिवा उठ, ब्रह्ममुहूर्ताची वेळ आहे. राजे उठले, समोर पाहिलं दिव्य असा प्रकाश. त्या प्रकाशामध्ये अष्टभुजा असणारी कोणीतरी मूर्ती समोर येते असं वाटलं. अस्पष्ट दिसणारी मूर्ती स्पष्ट दिसली, ती तुळजाभवानी माता होतीच कळलं. त्यावेळेस राजांनी गुडघे टेकले, तुळजाभवानी मातेला नमन केलं, तिची स्तुती केली. ओ जय जगदंबे पूर्ण कदंबे निजवदबोधे, जय जगदंबे पूर्ण कदंबे निजवदबोधे. हे देह तुझा अर्पिला, फुलवरा बांधिला तुझ्या फुलवरा बांधिला, फुलवरा बांधिला तुझ्या फुलवरा बांधिला, फुलवरा बांधिला तुझ्या फुलवरा बांधिला, फुलवरा बांधिला तुझ्या फुलवरा बांधिला. किती निगरगट्ट तुम्ही आहात. कुणाच्याच अंगात ये नाही एवढा आरडतोय आम्ही. चांगले चांगले जरा नवरात्र आहे म्हणून थोडस जरा चाललाय प्रयत्न, असं नाही नेहमीच असतं. ती तुळजाभवानी माता शिवाजी राजांना सांगितलं, शिवबा उठ. देवाऱ्या समोरची ती समशेर घ्यायला लावली. कुणी गोवेलकर सावंतांनी दिलेली ती समशेर घेऊन बसायला लावलं गुडघ्यावरती. अशी समशेर घेऊन राजे बसले. तुळजाभवानी मातेनं वरदहस्त वरती केला, वीज कडाडावी तशी कडाडली आणि तुळजाभवानी माता बोलते, शिवबा मी तुझ्या समशेरीत प्रगट आहे. या समशेरीने दुश्मनांचा, त्या असणाऱ्या राक्षसांचा, हैवानांचा सर्वनाश कर शिवबा. आशीर्वाद आहे. म्हणून दिली नाही ती प्रगट झाली. चला पुढे. लय मला लय येत नाही, थोडस येतं ते सांगितलं तुम्हाला. अशा पद्धतीनं तानाजीने माघ वद्य अष्टमीला चढाई केली. राजांच्या गनिमी काव्याचा वापर केला. काय गनिमी काव्य? दुश्मन बेसावध असताना त्याला छोडायचा, तोडायचा, फोडायचा आणि आडवा करायचा. याच गनिमी काव्याचा वापर केला. उदयभान राठोडसह सर्व पठाण रात्रीचे मद्य प्याले होते, दारू पिऊन धुंद झालेले होते, राक्षसासारखी झोपली होती. 500 मावळा गडाच्या भोवती पेरला गेला. सांकेतिक शीळ झाली आणि गर्जना झाली कोंढाण्यावर. हर हर जय भवानी. झोपेत असताना 2000 हजार एक गनिम कापले. उदयभान राठोड तानाजीची लढाई झाली. त्यामध्ये दोन्ही वीरांनी एकमेकावरती घनघोर वार केले आणि दोन्ही वीर रक्ताच्या थारोळ्यात पडले आणि दोन्ही वीर गतप्राण झाले. मग तिथं परत पवाड्यावाले 80 वर्षाचा म्हातारा धावत आला. शेलार मामान बोलला, रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या माझ्या तानाला मारून चालला कुठं? अजिबात नाही. इतिहासात त्याची कुठंच नोंद नाही. सूर्याजी मालुसरीनी पळणाऱ्या मावळ्यांना सुभेदार पडले, सुभेदार वाढले, पळायला लागले, त्यांना थांबवलं, परत माघारी फिरले, परत जिंकला. राजांना कळलं, राजे आले, तानाजीसाठी रडले आणि आपल्या मित्राची आठवण म्हणून किल्ल्याचं नाव बदललं आणि त्याचं नाव ठेवलं सिंहगड. गड आला पण माझा सिंह गेला. देवणी आजी. आता पुढचं सांगत नाही. वडील साधीला आठाव आणि मग तुकोबाराय बोलले, तुका म्हणे देवा. बरं म्हणा. तुका म्हणे देवा, 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 तुका म्हणे देवा. हे जुनाट हे जुनाट हे माझी सेवा, जुनाट हे माझी सेवा, हे जुनाट माझी सेवा.
बोलतात हे तळमळीने बोलण्यामागचं कारण एक लक्षात ठेव. तुका म्हणे देवा जुनाट ही माझी सेवा. अरे देवा 62 वर्ष झाली र सेवा करतोय आम्ही, बरोबर ना? पण 62 नाही, बाबांनी कितीतरी वर्ष, शेकडो वर्ष आधी सेवा केली, या गावाची केली, देवाची केली, आत्मसिद्धी प्राप्त केली आणि गावाला सुखी केलं, परिसराला सुखी केलं. म्हणून तुका म्हणे देवा जुनाट ही माझी सेवा. ऐका मंडळीनो, 62 वर्ष सप्ताह करणं म्हणजे ही साधी गोष्ट नाही. आमच्या पूर्वजांची पुण्याई आहे, तेव्हापासून चाललेली सेवा आहे. तुकोबारायांना सांगण्याचा उद्देश जुनाट, याचा अर्थ तुझे जेवढे जेवढे अवतार झाले ना, त्या अवतारात हा तुकाराम दाखल होता. जुनाट ही माझी सेवा, म्हणून याचा धरीण अभिमान करीण आपुले जतन. मला संभाजीराजे निश्चित सांगायचे होते, पण आता वेळ नसल्यामुळे सांगत नाही. परत कधी योग आला, मला बोलवाच असा आग्रह नाही, आला योग तर पूर्ण वेळ संभाजी महाराज निश्चित सांगे. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली तुकाराम 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 हरी हरी तुकाराम